श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न। शिवजयंतीनिमित्त देवपुरातील महाजन हायस्कूल येथे आरोग्य शिबिराचे आयोजन। शिवजयंतीचे औचित्य साधून बाबळे फाटा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन। शिवजयंतीनिमित्त नॉर्थ पॉइंट इंग्लिश मीडियम स्कूल येथे 3 दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचे आयोजन। आणि देवपुरातील नेहरू चौक येथे शिवजयंतीनिमित्त अभिवादन करीत आमदार संपर्क कार्यालयाचे करण्यात आले उद्घाटन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली। यावेळी विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे शिवरायांना अभिवादन करण्यात आले। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शहरातील मनोहर चित्रपटगृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना यांच्यासह मान्यवरांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली, यामुळे संपूर्ण शहर भगवामय झाले होते। या प्रसंगी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, उपायुक्त कल्पना ढाळे, उपायुक्त हेमंत निकम, शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील, हिलाल माळी, आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, रणजितराजे भोसले, धीरज पाटील, ललित माळी, अतुल सोनवणे, निंबा मराठे, संदीप सूर्यवंशी, नानू परदेशी, मनोज वाघ, कैलास मराठे, मनोज मोरे, संजय वाल्ले, शरद गोसावी, नंदलाल फुलपगारे, पुरुषोत्तम जाधव, देवराम माळी, शांताराम चौधरी, सचिन बडगुजर तसेच महार रेजिमेंटचे भीमराव बोरसे, रविकांत खंडारे, मेजर गंगाराम निकम, हितेंद्र गिराशे, शांताराम वाघ, सुभाष सूर्यवंशी, रामचंद्र जाधव, संजय रणदिवे, रोहिदास बैसाने, अरविंदर वाघ यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन व आरोग्य हमी सोसायटी तसेच एबी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील देवपुरातील महाजन हायस्कूल येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य हमी सोसायटी तसेच एबी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देवपुरातील महाजन हायस्कूल येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर हे उपस्थित होते। शिबिरात अनेक तपासण्या मोफत करण्यात आल्या। आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानून सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला। यावेळी आमदार अनुप अग्रवाल, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, भाजप प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशील महाजन, माजी नगरसेविका भारती माळी, इंजिनियर कुणाल सोनवणे, धीरज जगताप, अविनाश पाटील, हर्षल सावंत, नमन शेट्टी, आशिष देवरे, कमलेश देवरे, सायकेश शिरसाट, अमोल मराठे, युवराज बोरसे, योगेश पाटील, हेमंत लोणारी, किरण मराठे, वैशाली लोणारी आदी उपस्थित होते। या आरोग्य शिबिराच्या छत्रपती शिवरायांची जयंतीनिमित्त एक चांगला संदेश कुणालने या ठिकाणी सर्व नागरिकांना दिलेला आहे का छत्रपती जनतेचे राजे होते, रयतेचे राजे होते। छत्रपती हे जनतेची काळजी घ्यायचे। त्याचप्रमाणे आज आमच्या कुणालने हा आरोग्य शिबिर आयोजित करून सर्वांना एक चांगला संदेश या शहराला दिला, त्याबद्दल मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो। आणि चांगलेच कार्यक्रम कुणाल या ठिकाणी सर्व ठेवत आहे। 3 नंबर प्रभागात चांगलं काम कुणाल आणि आमचा धीरज यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू झालं। एबी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण धुळे शहरात असा कुठलाही नागरिक पैशाअभावी, ज्यांच्याकडे पैसे नाही, जे गोरगरीब आहे, ज्यांना ज्या योजना आहे त्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा सर्व नागरिकांसाठी आपण एबी फाउंडेशन या ठिकाणी स्थापन केले। प्रत्येक धुळेकर नागरिकाला याचा लाभ मिळावा, कोणी आरोग्यापासून वंचित राहू नये, कोणी पैशांमुळे त्याचा इलाज होणार नाही असं होऊ नये, याच्यासाठी एबी फाउंडेशनची स्थापना करण्यात आलेली। आपण प्रत्येक पेशंटला आत्तापर्यंत 3 महिने अजून झालेले नाही, याच्यात आपण जवळपास 150 ते 200 पेशंटचं मोफत इलाज मुंबई असेल, धुळ्यात असेल, औरंगाबादला असेल आपण करून दिलेला आहे। दिनांक 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीचा औचित्य साधून आम्ही एबी फाउंडेशन आयोजित भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं। इथं सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा, चाचण्या या मोफत
आपण नागरिकांपर्यंत पुरवल्या होत्या. हजारो नागरिकांनी इथं आज उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचं थोडक्यात सांगायचं झालं तर टेक्निकली ज्या 38,000 चाचण्या आपल्याकडे डॉक्टरांनी निर्देशित केल्या असतात, या सर्व चाचण्या मोफत होत्या. आणि जर भविष्यात त्या चाचण्यांथ्रू आपल्याला जर कुठला आजार डिटेक्ट होतो किंवा शस्त्रक्रियेची गरज पडते तर त्या शस्त्रक्रिया आपल्याला मोफत AB फाउंडेशनच्या मार्फत या शहरासाठी पुरवल्या जातात. या आपले माननीय आमदार अनुभाई अग्रवाल, गजेंद्र शेठ अंपळकर, डॉक्टर सुशील महाजन सर्वांनी आपल्याला इथं आज उपस्थिती दिली. त्याच्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. शिवजयंतीनिमित्त शिंदखेडा तालुक्यातील बाबळे फाटा येथे शिव ग्रुप व एकलव्य ग्रुप तसेच मनोहर भाऊ रुपनर युवा मंचतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंतीनिमित्त शिंदखेडा तालुक्यातील बावळे फाटा येथे शिव ग्रुप व एकलव्य ग्रुप तसेच मनोहर भाऊ रुपनर युवा मंचतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला. शिबिरात 100हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या दात्यांना प्रमाणपत्र तसेच भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. यावेळी सभापती पंकज कदम, लखन रुपनर, मनोहर रुपनर, किशोर पाटील, खैरनार सर, प्रवीण मोरे, भरत पाटील, दगडू पाटील, सुरेश पाटील, भाऊसाहेब पाटील, जगजित जाधव, घनश्याम जाधव, दिनेश मराठे, राकेश पाटील, किसन पाटील, अरुण पाटील, कल्पेश पाटील, नाना मोरे, अजय पाटील, सतीलाल आहिरे, बुरा मालचे, शिवाजी ठाकरे, नरेश मोरे, मोहन टिळे, युवराज शिंदे, पोलीस पाटील काशीनाथ शिंदे, मयूर पाटील, नितीन पाटील, ललित कदम आदी उपस्थित होते. फाटा येथे शिव ग्रुप, एकलव्य ग्रुप व मनोहर भाऊ युवा मंच बाबळे फाटा यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंती निमित्ताने आज येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. रक्तदानासाठी युवक मित्रांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. जीवन ज्योती ब्लड बँक धुळे यांच्या वतीने हा कॅम्प लावण्यात आलेला आहे. याला अतिशय सर्व युवक मित्रांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याच्यानंतर शिवग्रुप यांच्या वतीने रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांना पाण्याची बॉटल भेट म्हणून देण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था आहे. त्यांना ग्लुकोजचे पाकिट देण्यात आले आहेत. 4 आलेले. दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवग्रुपने हा अतिशय चांगला उपक्रम शिवजयंतीनिमित्त लावण्यात आलेला आहे. भाऊ युवा मंच यांच्या वतीने दरवर्षी पण विविध क्षेत्रामध्ये काम चालू असतं आणि यावर्षी देखील ते काम करत असतात. आता 11 वाजेपर्यंत जवळजवळ 50 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असतं म्हणून युवक मित्राचा अतिशय चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. या सर्व शिबिरांच्या माध्यमातून मनोहर भाऊ युवा मंच यांच्या वतीने त्यांचे जे सर्व मित्रपरिवार आहे, युवा परिवार आहे, ते त्यांच्या वेळोवेळी त्यांना मदत असते. श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेतर्फे शिवजयंती निमित्त नॉर्थ पॉइंट इंग्लिश मीडियम स्कूल येथे 3 दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेतर्फे शिवजयंती निमित्त नॉर्थ पॉइंट इंग्लिश मीडियम स्कूल येथे 3 दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करीत शुभारंभ करण्यात आला. शिवव्याख्याते डॉक्टर निलेश चव्हाण यांचे शिवरायांना का आठवावे या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. द्वितीय पुष्पाची गुंफण शिवव्याख्याते प्रेमकुमार बोके यांनी 21व्या शतकात शिवचरित्राची प्रासंगिकता या विषयावर केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल सिसोदे हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रमुख व्याख्यानापूर्वी संस्था घेत असलेली शालेय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये माध्यमिक गटात विजेत्या जयंत हायस्कूल धुळेची प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी अनुष्का विकास पवार हिचे शिवरायांचे कृषी धोरण व सद्यस्थिती या विषयावर छोटेखानी व्याख्यान
तिने श्रोत्यांची दाद मिळवली. द्वितीय तृतीय मध्ये प्रमोद शिंदे, आदिती प्रवीण चौधरी व सृष्टी बिकन पवार यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल सिसोदे, जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भगवान गर्दे, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रमोद पाटील, प्राचार्य आर.जे. पाटील, प्राचार्य एम.एल. पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी, प्राध्यापक डॉक्टर अनिलता देवरे, विशाल ठाकरे यांनी तर जिजाऊ वंदना मनीषा गोसावी यांनी गायली. शिवचरित्र व्याख्यानमालेसाठी प्राचार्य डॉक्टर एम.व्ही. पाटील, डॉक्टर एम.टी. पाटील, संस्था कार्यालय अधीक्षक नरेंद्र सुर्वे, नरेंद्र मराठे, चेतन मराठे, विनय पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले. त्या संदर्भामध्ये काहीतरी जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आणि आतुरतेनं उपस्थित झालेले आहात. 2010 पासून सुरू झालेल्या या व्याख्यानमालेमध्ये अनेक नामवंत गणमान्य वक्त्यांनी आपलं प्रबोधन केलेलं आहे आणि त्यामुळेच या धुळे परिसराची भूमी व्याख्यान ऐकण्यासाठी सदैव आतुर असलेली दिसून येते. ती आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रचंड अशा जनसमुदायावरून. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रासंगिकता 21व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्हाला ऐकावासा का वाटतो? 21व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये 400 वर्षापूर्वी होऊन गेलेले छत्रपती शिवाजी महाराज वेगवेगळ्या वक्त्यांच्या, व्याख्यात्यांच्या आणि विचारवंतांच्या माध्यमातून आम्हाला समजून घ्यावेसे का वाटतात? याचाच अर्थ असा आहे की 400 वर्षानंतर या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आज नितांत आवश्यकता आहे आणि त्यामुळे आज छत्रपती शिवरायांच्या विचारांची प्रासंगिकता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहात. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराज हा विषय फक्त इतिहासापुरता मर्यादित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या संदर्भात या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला चांगल्या प्रकारे माहीत आहे. कारण बालपणापासून या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक व्यक्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे संस्कार केले जातात. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुलामुलींना समजावे, त्यांच्या इतिहासातून आपल्या मुलामुलींनी प्रेरणा घ्यावी आणि त्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी ते समर्थ अशा प्रकारचे नागरिक बनावे असं प्रत्येक आईवडिलाला वाटते. आणि त्यामुळेच लहानपणापासून शिवाजी महाराज हे इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या घराघरामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये घर करून बसलेले आहेत. तरी सुद्धा पुन्हा 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 छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य आपल्याला समजून घ्यावं असं वाटते. आणि त्या माध्यमातून 21व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं या देशात कशा प्रकारे क्रांती आणि परिवर्तन आपल्याला घडवून आणता येईल त्यासाठी आपल्या सगळ्यांचा हा खटाटोप असतो. आपल्या संस्थेच्या माध्यमातूनही 2010 पासून या देशभरातल्या नामवंत व्याख्यात्यांना या ठिकाणी निमंत्रित करून त्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोहोचवण्याची आपल्या संस्थेची ही जी धडपड आहे ती निश्चितच अभिनंदनीय, स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. धुळे शहरातील देवपुरातील नेहरू चौक येथे शिवजयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आमदार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. धुळे शहरातील नेहरू चौक येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी किशोर चौधरी मित्र परिवार व हरिओम मित्र मंडळ यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या आमदार संपर्क कार्यालयाचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटनही करण्यात आले. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, माजी महापौर जयश्री आईरराव, प्रदीप करपे, किशोर चौधरी, महादेव परदेशी, सुबोध पाटील, कमलाकर पाटील, युवराज बोरसे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यांच्या वतीने या भागातील आमचे सामाजिक कार्यकर्ते हरिओम बहुउद्देशीय संस्थेचे माननीय किशोर भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून देवपूर भागातील सर्व बंधू आणि भगिनी नागरिकांसाठी या ठिकाणी आमदार कार्यालयाचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. आमदार जनसंपर्क कार्यालयातून जे काही नागरिक आहेत यांची कामं सुलभ व्हावीत, सोपी व्हावीत यासाठी किशोर भाऊ चौधरी यांनी एक चांगलं उद्दिष्ट ठेवून लोकांचे हाल होऊ नये, लोकांना या ठिकाणी लगेच न्याय देता यावा, जे काही कागदपत्रांसंदर्भात माहिती असेल ती लगेच उपलब्ध करून देता यावी यासाठी देवपूर भागातील रहिवाशांसाठी हे आमदार जनसंपर्क कार्यालयाचा उपयोग होणार आहे. या कार्यालयाचं उद्घाटन या शहराचे लोकप्रिय आमदार माननीय अनुपभैया अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी या शहराचे जिल्हाध्यक्ष माननीय गजेंद्र भाऊ अंपळकर, प्रदेशाचे
सचिव डॉक्टर सुशीलजी महाजन सर, तसेच भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व नगरसेवक बंधू भगिनी व भारतीय जनता पार्टीचे या परिसरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे जे आमदार जनसंपर्क कार्यालय किशोरभाऊ चौधरी आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. तर यासाठी लोकांची अनेक जी काही उपयोगी कामं आहेत ही या ठिकाणून केली जातील आणि जे कार्यालय आमच्या किशोरभाऊ चौधरी यांनी केलं त्याबद्दल त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. अतिशय चांगलं कार्यालय. पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर. धुळे शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न. शिवजयंतीनिमित्त देवपुरातील महाजन हायस्कूल येथे आरोग्य शिबिराचे आयोजन. शिवजयंतीचे औचित्य साधून बाबळे फाटा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन. शिवजयंतीनिमित्त नॉर्थ पॉइंट इंग्लिश मीडियम स्कूल येथे 3 दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचे आयोजन. आणि देवपुरातील नेहरू चौक येथे शिवजयंतीनिमित्त अभिवादन करीत आमदार संपर्क कार्यालयाचे करण्यात आले उद्घाटन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.